या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, पश्चिम महाराष्ट्र इथल्या काही भागांमध्ये आपल्याला गेल्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळाला आहे. पण पुढचे काही दिवस म्हणजे पुढचे 2 ते 3 दिवस आपल्याला अशीच परिस्थिती महाराष्ट्रातल्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे का? आणि त्याचबरोबर मुंबईसह जिथे जिथे मुसळधार पाऊस आतापर्यंत झालेला आहे तिथे नक्की कशी परिस्थिती असणार आहे हे आपल्याला आजच्या वेदर रिपोर्टमध्ये समजून घ्यायचं आहे. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. आता सर्वात पहिले आपण समजून घेऊयात की आता काय परिस्थिती आहे आणि हवामान खात्याने नक्की काय अंदाज वर्तवलेला आहे. तर त्यासाठी ही सॅटेलाइट इमेज आहे, याच्यातनं आपल्याला अगदी ठळकपणे दिसतंय की ज्या क्लाउड कन्व्हेक्शन बद्दल आपण बोलत होतो, म्हणजे ज्या क्लाउड बँड बद्दल किंवा जी ढग निर्मिती झालेली आहे ज्याचा फायदा महाराष्ट्राला होतोय पावसासाठी, ते ढग जे आहेत ते अजूनही आपल्याला तितक्याच तीव्रतेने आपल्याला बघायला मिळत आहेत अरबी समुद्रामध्ये. आता अरबी समुद्रामध्ये इथे जर आपण बघितलं तर एक चक्रीय अभिसरण जे आहे ते तयार झालेलं आहे, म्हणजे सायक्लोनिक सर्क्युलेशन ज्याला म्हणतात ते तयार झालेलं आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला महाराष्ट्रात चांगला पाऊस जो आहे तो सध्या बघायला मिळतोय. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट जर बघायची झाली तर साधारण मध्य प्रदेशमधनं खाली तेलंगणापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा जो आहे तो तयार झालेला आहे आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये पाऊस जो आहे तो बघायला मिळतोय. आणि पुढचे 2 ते 3 दिवसांमध्ये सुद्धा असा एक अपडेट जो आहे तो हवामान खात्याने सांगितलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे होणार आहे. महाराष्ट्रात तुम्ही जर आता इथे बघितलं तर मुंबई आणि पालघर हा जो स्पेसिफिक भाग आपल्याला दिसतोय, या भागामध्ये अतिशय उत्तम असं क्लाउड कव्हरेज तयार झालेलं आहे. अतिशय पोषक अशी परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे आणि आता हे जे ढग आपल्याला दिसत आहेत त्यांची तीव्रता सुद्धा प्रचंड आहे. त्याच्यामुळे आपल्याला चांगला मुसळधार पाऊस या 2 ते 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे. कुठे कुठे मुंबई, पालघर आणि संपूर्ण कोकण जे आहे तिथे सुद्धा आपल्याला चांगला पाऊस जो आहे तो बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात आपण बघितलं तर इथे सुद्धा अतिशय उत्तम असं क्लाउड कव्हरेज आपल्याला बघायला मिळतंय. म्हणजे काय तर ढगांची निर्मिती झालेली आहे आणि त्याच्यामुळेच पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर विदर्भात आपण बघितलं तर इथे सुद्धा हा जो पॅच आपल्याला दिसतोय ढगांचा, याच्यामुळे विदर्भातल्या सुद्धा काही भागात आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळणार आहे. म्हणजे अगदी मुसळधार पाऊस जरी नाही झाला तरी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस जो आहे तो आपल्याला बघायला मिळणार आहे येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये. त्यात आपण बघितलं होतं की हवामान खात्यांनी काही दिवसांपूर्वी जे अंदाज वर्तवलेले होते आठवड्यांसाठीचे, तर आत्ता म्हणजे 19 जून ते 2 जुलै आणि मग 2 जुलै ते पुढे या दिवसांचा जो अंदाज आहे त्यात त्यांनी हा अंदाज जो आहे तो वर्तवलेला होता की आपल्याला जुलैच्या पहिल्या आठवड्यात आणि जूनच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये चांगला पाऊस बघायला मिळू शकतो. आणि त्याचं कारण त्यांनी असं सांगितलेलं होतं की जे वेस्टर्ली विंड्स आहेत किंवा जो साऊथ वेस्ट मॉन्सून आहे ज्याला आपण नैऋत्य मान्सून म्हणतो, त्याच्यासाठी जी पोषक वातावरण तयार व्हावं लागतं त्याच्यासाठी अरबी समुद्रातनं जे वारे आहेत ते बंगालच्या उपसागराकडे आपल्याला जाताना बघायला मिळत होते आणि त्याच्यामुळे एक पोषक स्थिती जी आहे ती तयार होईल असं त्यांनी म्हटलेलं होतं. तर तसंच आपल्याला बंगालच्या उपसागरात सुद्धा बघायला मिळतंय की बंगालच्या उपसागरात सुद्धा काही प्रमाणामध्ये क्लाउड कव्हरेज तयार झालेला आहे आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्याला इथे ईशान्य भारतात बघायला मिळतोय. इथे सुद्धा तुम्ही बघितलं तर इथे सुद्धा आपल्याला एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बघायला मिळतंय आणि नॉर्थ ईस्ट मध्ये सुद्धा खूप चांगला पाऊस जो आहे तो सध्याच्या घडीला कोसळतोय किंवा आपल्याला मुसळधार पाऊस इथेही बघायला मिळतोय. आता महाराष्ट्रातला पुढच्या 3 दिवसांचा स्पेसिफिक अंदाज बघायचा झाला तर तोही आपण आता इमेज मधनं समजून घेणार आहोत. आता आपण पुढच्या तारखेत जर आपण गेलो तर 29 तारखेसाठीचा अंदाज जो सोमवारचा अंदाज आहे त्यात बघा पालघरला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. रेड अलर्ट म्हणजे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला असतो. अतिमुसळधार पाऊस जेव्हा असतो त्यावेळेला लोकांनी घराच्या बाहेर काम असल्याशिवाय पडू नये असं सांगण्यात येतं. त्याचबरोबर तुम्ही जर घराच्या बाहेर पडणारच असाल तर तुम्ही झाडाच्या खाली उभं राहू नका, ज्या ओपन वायर्स असतात त्यांच्यापासून लांब राहा. असे सगळे प्रिकॉशन्स जे आहेत ते घेणं गरजेचं असतं. अर्थातच स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी सुद्धा छत्री असेल, रेनकोट असेल, या सगळ्या गोष्टी तर अर्थात आपण स्वतःसोबत बाळगणं गरजेचं आहेच. पण काम नसेल तर घराच्या बाहेरच पडू नये असं सुद्धा हवामान खातं दरवेळेला रेड अलर्ट असताना सांगतं. त्याच्यामुळे पालघरमध्ये रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळतोय. ज्या पालघरमध्ये आपल्याला संपूर्ण उन्हाळ्यामध्ये रेड अलर्ट होता पण तो उष्णतेसाठीचा होता, हीट वेव्ह साठीचा रेड अलर्ट होता आणि पालघरमध्ये प्रचंड तापमान वर गेलेलं होतं. तर आत्ताच्या घडीला मात्र इथे रेड अलर्ट आहे पावसासाठीचा. तेच आपण जर ठाणे, पुण्यातला घाट परिसर, रायगड, मुंबई
आणि रत्नागिरी हे भाग बघितले तर इथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. इथे सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे. त्याबरोबर सिंधुदुर्ग बघितलं तर इथे सुद्धा पाऊस पडणार आहे, पण इथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. उर्वरित महाराष्ट्रात अनेक ठिकाणी येलो अलर्ट आहे. फक्त सोलापूर, धाराशिव आणि लातूरला कुठलाही अलर्ट नाहीये. उर्वरित सगळीकडे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा किंवा मध्यम स्वरूपाचा फक्त पाऊस जो आहे तो आपल्याला बघायला मिळू शकतो असा अंदाज सध्याच्या घडीला वर्तवण्यात आलेला आहे. आता आपण जर मंगळवारचा अंदाज बघायचा झाला 30 तारखेसाठीचा, तर 30 तारखेच्या अंदाजामध्ये रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरातला घाट भाग हा किंवा साताऱ्यातला सुद्धा घाटमाथा, पुण्यामध्ये सुद्धा घाट परिसरामध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने सांगितलेली आहे. इथे सुद्धा अलर्ट देण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये रायगड, रत्नागिरी, साताऱ्यातला घाट परिसर, सिंधुदुर्ग, कोल्हापुरातला घाट परिसर जो आहे इथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. उर्वरित ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पुण्यामध्ये सुद्धा थंडरस्टॉर्मची साईन आहे. वादळी वारे, सोसाट्याचा वारा, लाइटनिंग ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा होऊ शकतं. विजांचा कडकडाट ज्याला आपण म्हणतो तो होणार आहे आणि त्याचबरोबर पाऊस सुद्धा पडणार आहे असं आत्ताच्या घडीला आपल्याला बघायला मिळतंय. तेच आपण अमरावती, यवतमाळ इथे बघितलं तर इथे सुद्धा पावसासाठीचा इशारा दिलेला आहे. विदर्भामध्ये उर्वरित विदर्भात आपण बघितलं तर थंडरस्टॉर्मची साईन देण्यात आलेली आहे. सगळीकडे येलो अलर्ट मात्र त्यांनी दिलेला आहे. तेच आपण जर उत्तर महाराष्ट्रातला भाग बघितला तर नाशिक, धुळे, जळगाव इथे सुद्धा येलो अलर्ट आहे. मराठवाड्यात सुद्धा येलो अलर्ट आहे. फक्त खालचा भाग जो आहे म्हणजे धाराशिव असेल, लातूर असेल, सोलापूर असेल या भागामध्ये आपल्याला अलर्ट बघायला मिळत नाहीये, पण इथे सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आत्ताच्या घडीला वर्तवण्यात आलेली आहे. आता आपण त्याच्यानंतर जर बुधवारचा बघायचा झाला अंदाज तर बुधवारी सुद्धा बघा ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, त्याचबरोबर कोल्हापुरातला घाट परिसर, साताऱ्यातला घाट परिसर इथे पावसाचा अंदाज आहे. ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. सलग 3 दिवस आपल्याला या भागात ऑरेंज अलर्ट बघायला मिळतोय. तेच आपण वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली इथे बघितलं तर तिथे सुद्धा पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे. येलो अलर्ट आहे. येलो अलर्ट मध्ये सुद्धा येलो अलर्ट म्हणजे एक वॉर्निंग असते की वॉर्निंग आहे त्याच्यामुळे आणखीन पाऊस वाढू शकतो, काळजी घेणं गरजेचं आहे. अशासाठी म्हणून येलो अलर्ट युजली दिला जातो ज्यावेळेला मध्यम स्वरूपाचा पाऊस असतो. ज्यावेळेला मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊस असतो त्यावेळेला ऑरेंज अलर्ट असतो आणि अतिमुसळधार किंवा त्याच्यापेक्षाही जास्त पाऊस असेल तर रेड अलर्ट थेट देण्यात येतो. पण आपण जर बुधवारसाठी बघितलं तर ऑरेंज अलर्ट आहे बऱ्याचशा भागांमध्ये. आपण जर मराठवाड्यातला भाग बघितला तर आपल्याला बुधवारसाठी मराठवाड्यात सुद्धा जिकडे सोलापूर, धाराशिव, लातूर या भागामध्ये अलर्ट देण्यात आलेला नव्हता मंगळवारसाठी, तिकडे बुधवारसाठी मात्र येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला पुढचे काही दिवस महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीचा पाऊस बघायला मिळू शकतो आणि त्याचं कारण जे आपण पहिल्या स्लाइडवरती बघितलं ते आहे की एक चांगली पोषक स्थिती निर्माण झालेली आहे आणि जर हा भाग जो आहे जे आपल्याला इथे बघायला मिळतंय हे जर असंच राहिलं तर आपल्याला पुढचे काही आठवडे सुद्धा चांगला पाऊस बघायला मिळू शकतो. अर्थात हे सॅटेलाइट इमेजवरती आपण आता जे बघतोय किंवा हवामानात सतत बदल होत असतात, वेदर सिस्टम्स ज्या आहेत त्या सतत चेंज होत असतात, पण आपल्याला एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जुलैमध्ये आपल्याला बऱ्यापैकी चांगला पाऊस बघायला मिळणार आहे. म्हणजे अर्थातच एल निनोचं वर्ष आहे त्याच्यामुळे पाऊस सरासरीपेक्षा जास्त असणार किंवा सरासरी पडेल याची शक्यता फार कमी जरी असली तरी किमान आत्ताच्या घडीला आपल्याला पाऊस बघायला मिळतोय आणि आपल्याला उन्हापासनं आपली सुटका झालेली आहे असं आपण आत्ताच्या घडीला म्हणू शकतो. पुढचे काही दिवस मुसळधार पाऊस कोसळणारच आहे, पण त्याचबरोबर त्याच्यानंतर सुद्धा पाऊस चांगला असू शकेल अशी स्थिती सध्या तरी आपल्याला वाटतेय. पुढे जसे जसे अंदाजात अपडेट्स येत जातील ते सगळे अपडेट्स घेऊन आम्ही तुमच्यासमोर येणारच आहोत. तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अर्थात असे सगळे वेदर रिपोर्ट्स बघण्यासाठी, मॉन्सून अपडेट्स बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.